अधिक मास महात्म्य अध्याय 31. श्री गणेशाय नमः. तो वानर दिव्य मानव झाला. त्यातही त्याला पितांबर, उत्तरीय, मुकुट आदी प्राप्त झाले. देवदूत, सुशील व पुण्यशील हे त्या विमानात आरूढ होण्यासाठी आदराने विनंती करू लागले. तो थक्क झाला. आपली एवढी पापे असूनही ही गती कशी मिळाली याचे त्याला आश्चर्य वाटले. तेव्हा दूतांनी त्याला सांगितले की तू पुरुषोत्तम मासात उपाशी राहिलास, पाण्यात पडून राहिल्याने स्नान घडले आणि पश्चातापाने शुद्ध झालास. मागच्या जन्मात तू पुरुषोत्तमाची पूजा पाहिलीस, वंदन केलेस, अधिक मास व्रताची प्रशंसा केलीस. या सर्व पुण्यकर्माने तुझी पापे नष्ट झाली आहेत व तुला सद्गती प्राप्त झाली आहे. कद्रू विप्र दिव्य देहधारी झाला होता. त्याने कालांजर पर्वताला, त्या वनाला, मृगतीर्थाला भावभक्तीने नमस्कार केला व विमानात आरूढ होऊन तो देवगणांनी स्तविला गेलेला स्वर्गात गेला व नंतर अत्यानंदमय गोलोकात गेला. नारायणाने अशा कथा नारदाला सांगितल्या व नारदाचे खूप समाधान झाले. तो पुरुषोत्तमाचे स्मरण करीत सत्यलोकाप्रत गेला. नैमिषारण्यात सूत हे शौनकादिकांना याप्रमाणे सांगत होते. ते पुढे म्हणाले, पुरुषोत्तम मासामध्ये केलेल्या अल्प स्वल्प सेवेचे फळ फार मोठे मिळते. या महिन्यात पुरुषोत्तम हरी फार लवकर प्रसन्न होतो. सर्व प्रकारचे ऐहिक आणि स्वर्गातील दिव्य भोग भोगून भगवंतांचा तो भक्त मोक्ष पावतो आणि नित्य गोलोकात श्रीकृष्णा सन्निध निवास करतो.